नमस्कार मित्रांनो, मी रोहित पडाल तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण ओल्या काजूची भाजी बनवणार आहोत। तर गावावरून काजू आले आहेत, ते आता कापूया आणि त्याची भाजी कशा प्रकारे बनवतात ते आपण बघूया। व्हिडिओ संपूर्ण बघा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। या काजू आहेत, गावावरून येऊन बरेच दिवस झाले, थोडे बुरशी पकडले, तर बघूया चांगले आहेत का आतमध्ये। आणि हँड ग्लोव्ज आणलेत हातात घालायला, एकदम चीक लागू नये म्हणून। आणि आता बिया कापूया। चला बिया चांगल्या आहेत आतून। जरा सुकलेत काजू, त्यामुळे जरा ताट लागतात कापायला। बघा आतमध्ये घर चांगले आहेत, इथे कापले आहेत मी। तुम्ही मॅडम आल्यात कापायला मदतीला। तर मित्रांनो, माझे काजू कापून झाले आहेत। आता ही ओवी सोलते। हे बघा, इकडे घर बाजूला केले, इकडे साळे आहेत। काजूची भाजी खायला चांगली लागते, पण ते काजू कापून परत घर वगैरे काढणं भरपूर मेहनतीचं काम आहे। हे बघा, हे घर काढून झाले, तिथे आपले घर तयार आहेत। याच्यात आपण भाजीची रेसिपी बघणार आहोत। कोण बनवणार आहे भाजी? कोण बनवणार आहे का? मी। चला रेसिपी बघूया कशी काजूची भाजी, ओल्या काजूची भाजी। आपले घर काढून झालेत, तर आता रेसिपी बघूया भाजीची। हे पाण्यात टाकलेत चीक त्याचा जाण्यासाठी। आता थोडं कोमट पाण्यात टाकले की चीक पूर्ण जाईल। हे बघा मित्रांनो, हा बघा घर एकदम मस्त आहे। चला साफ करून घेतो सर्व काजू। ची गरम पाण्यात टाकल्यामुळे काय होतं की घर पण आपले साडं पण चांगले येतात आणि चीक पण जातो, काजूचा जो चीक असतो तो जातो। चला मी सोडून घेतो। तर मित्रांनो, हे आपल्या काजू सोडून झाले आहेत। हा मसाला आहे, कांदा खोबरं वाटण आहे, हे लसूण कोथिंबीर कांदा टोमॅटो बटाटा आहे आणि आपले मसाले। तर चला आता भाजी बनवायला सुरुवात करूया। गॅसवर कढई ठेवूया, तेल टाकून घेऊया। लसूण टाकायचं, थोडी परतून घेतली ना की कांदा टाकूया। कांदा टाकून घेतलाय। आचारी आहेत ओवी पड्या। थोडं मीठ टाकायचं, लाल झालाय, चेंज झालाय कलर। टोमॅटो टाकून टोमॅटो नरम। आता टाकूया आपण त्याच्यामध्ये हळद, मसाले ऍड करूया। ठीक आहे, हळद टाकली। आता काय टाकते? लाल तिखट, मिरची मसाला। थोडे तिखट आहे त्यामुळे तुमच्याप्रमाणे ॲडजस्ट करून टाकू शकतो। हे धना पावडर आहे, हा आहे गरम मसाला आहे, थोडा चिकन मसाला, हा थोडा 1 चमचा कांदा लसूण मसाला। सगळे मसाले परतून घेऊया आपले व्यवस्थित।
परतले त्याच्यामध्ये टाकूया आपण कांदा लसूण वाटण. हे पण चांगलं व्यवस्थित चांगलं परतून झालं आपलं मसाल्यामध्ये. त्याच्यामध्ये टाकलं बटाटा, आपण थोडा परतून घेऊया. नंतर याच्यामध्ये करू ॲड आपल्या स्पेशल काजू बिया. त्याच्यामध्ये तुम्ही नॉनव्हेज पण टाकू शकता. नॉनव्हेज टाकून पण छान चव लागते. चिकनमध्ये काही लोक टाकतात, काही जवळा कोळीमध्ये पण टाकून चांगले टाकतात. आपण थोडं एक पाणी गरम केलंय, कोमट पाणी टाकायचं. थोडं टाकूया म्हणजे आपण वांदा घेऊ. हे बघा मित्रांनो, उकळी आले, कड येतोय. तर आता मीठ टाकूया. कांदा परतताना थोडंसं टाकून घेतलं होतं, मग आता थोडंसंच टाकते. वरून कोथिंबीर टाकूया आणि थोडं मंद आचेवर उकळी काढून घेऊया. उकळी आले जरा कमी गॅसवर जरा शिजू. तर मित्रांनो 5-10 मिनिटात आपली भाजी तयार होईल. चला भाजी शिजू दे, बघूया शिजून झाल्यावर कशी टेस्ट लागते ती. हे झाकण मारून घेतलंय. तर मित्रांनो 10 मिनिटं झालेत, भाजी चांगली शिजली. बघा मस्त वास पण भारी येतोय. इकडे भाजी शिजते आपली, झाले म्हणजे. आणि इकडे ओवी भाकऱ्या भाजते, काजूची भाजी आणि भाकरी. आज एकदम झकास बेत आहे. काजूची भाजी आणि तांदळाची भाकरी, या जेवायला. तर मित्रांनो ही आपली भाजी आहे काजूची, तयार झाले. हे आपलं डिश, काजूची भाजी आणि भाकरी. तर या मित्रांनो जेवायला. मी खाऊन बघतो कशी झाली ती भाजी, टेस्ट करून बघतो कशी झाली. चांगली झाली. तर आम्ही जेवण घेतो. कशी झाली भाजी? छान झाली. तर मित्रांनो मी जेवून घेतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. ओल्या काजूची भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.